यानंतर बातमी आहे नाशिकमधून। नाशिक जिल्हा बँकेनं तब्बल 1075 विविध कार्यकारी सोसायट्यांचा कर्जपुरवठा अचानकपणे थांबवला। यामागचं कोणतंही कारण अद्याप बँकेकडून देण्यात आलेलं नाहीये। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सागर, बँकांनी हे जरी थांबवलेलं असलं तरी नेमकं काय कारण असावं? दीपक, खरं तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या अवघड जागचं दुखणं झालंय। कारण गेले 2 महिने आधीच या बँकांच्या शाखांमध्ये पुरेसा निधी उपलब्ध नाही। नोटबंदीच्या काळात ज्या लोकांनी बँकांमध्ये पैसे जमा केले होते त्यांना अद्यापपर्यंत 4 महिने उलटूनही आपले पैसे काढता आले नाही शाखांमधून। त्यात विविध कार्यकारी सोसायट्यांच्या 1075 ज्या शाखा आहेत त्यांना कर्ज पुरवठा थांबवला गेलाय। खरं तर हे दरवर्षीची रुटीन प्रॅक्टिस असते की मार्च एंडिंग पर्यंत या विविध कार्यकारी सोसायट्या ज्या आहेत त्यांचे खातेदार आणि त्यांच्याकडून जे कर्ज घेतले गेले ते भरून घेतलं जात असतं आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये नव्याने परत कर्ज प्रकरण करून कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन कर्ज पुरवठा केला जात असतो। परंतु यावेळेस 31 मार्च पर्यंत पैसे जमा करून घेतले गेले परंतु नवीन कर्ज पुरवठा मात्र झाला नाही। त्याच्यामुळे शेतकरी विविध कार्यकारी सोसायट्या या प्रचंड अडचणीत सापडल्या आहेत। 1,1075 ज्या विविध कार्यकारी सोसायट्या आहेत त्याच्या माध्यमातून 3 लाख शेतकऱ्यांना हा कर्ज पुरवठा केला जात असतो आणि हा कर्ज पुरवठा न झाल्यामुळे हे 3 लाख शेतकरी जे आहेत ते पूर्णपणे मेटाकुटीला आले। दीपक, सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान ज्या शेतकऱ्यांची खाती गोठवण्यात आली आहेत त्यावरून आजच्या बैठकीत संचालक आणि शेतकरी यांच्यात जबर बाचाबाचीही झाली। येत्या 2 दिवसात हा निर्णय मागे न घेतल्यास संचालकांना पायरीही चढू देणार नाही, तसंच त्यांचे खून होतील असा इशारा बँकेला दिला गेला आहे। त्यामुळे संचालक आणि शेतकरी आमने सामने आलेले बघायला मिळाले नाशिकमध्ये।